पहलगाम हल्ल्याला 1 महिना पूर्ण, मारेकरी अजूनही मोकाट। एअर स्ट्राईकमध्ये भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त। एबीपी माझाचं विशेष कव्हरेज। देशद्रोही यूट्यूबर ज्योती मल्होत्रानं मुंबईला 4 वेळा भेट दिल्याचं उघडकीस। 2023 साली लालबागचा राजा परिसरात केलं होतं व्हिडिओ शूटिंग। ज्योतीची चौकशी अजूनही सुरू। अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका अज्ञात महिलेची घुसखोरी। संबंधित महिला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात। ईशा छाबरा असं महिलेचं नाव। जागा वाटप आणि इतर बाबींसंदर्भात युतीतील मित्रपक्षांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी टाळा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या पक्षातील नेत्यांना सूचना। कल्याण पूर्वच्या सप्तशृंगी इमारतीतील रहिवाशांचा कल्याण डोंबिवली महापालिकेवर मोर्चा। तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्याची मागणी, तर अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाडांकडून आयुक्तांशी चर्चेचं आश्वासन। नवी मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचा भाजीपाल्यावर परिणाम। पावसामुळे भाजीपाला कुजला। मालाची आवक कमी असतानाही ग्राहकांची संख्या घटली। डोंबिवलीतल्या सदानंद करंदीकर या 82 वर्षांच्या आजोबांचा दानशूरपणा। मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला 20 लाखांची मदत। कॅन्सरग्रस्त पत्नीच्या निधनानंतर आपणही समाजासाठी देणं लागत असल्याच्या भावनेतून मदत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।